ताई, श्री संत मोतीराम महाराज, ब्रह्मीभूत श्री संत मोतीराम महाराज यांनी माझ्या गावात, फळा गावामध्ये समाधी घेतलेली आहे. हम्म, माझ्या अंगणामध्ये त्यांचं मंदिर आहे. हम्म, आणि मी स्वतः वारकरी संप्रदायातून येते. हम्म, तर आम्ही गर्भात असलं तेव्हापासून आईच्या आम्हाला एक शिकवलेलं आहे, किंवा आम्ही जे ऐकलेलं आहे ते म्हणजे पंक्तीला प्रपंच नको. जी गोष्ट, आणि हे एकीकडे हिंदुत्वाचा टेंभा मिरवतात आणि एकीकडे म्हणजे जे पंक्तीच्या गोष्टी आहेत, तर त्याच्यावरून आज दिवसभरामध्ये एवढं रान पेटवलंय. म्हणजे ठाकरेंची खुर्ची इतकी महत्वाची आहे की तुम्हाला जे काल राहुलजी गांधी यांनी जे काही प्रश्न उचलले होते, उपस्थित केले होते, त्याच्यावरतून तुम्हाला उत्तर द्यायचं नाहीये. तर तुम्हाला विषयाला काहीतरी डायव्हर्ट करण्यासाठी तुम्हाला ठाकरेंची खुर्ची तुम्हाला एवढी महत्वाची वाटते आहे. बरोबर आहे, आणि तीही बरोबर. कुठली खुर्ची? तर एक सहपरिवार जेवणाला निमंत्रित केल्याच्या नंतरच्या त्या गोष्टी होत्या, आणि तिथे एक छोटंसं प्रेझेंटेशन चालू होतं. आणि आत्ता ताई तुम्ही बघत असाल, मी ज्यावेळेस स्क्रीनवरती म्हणजे माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मी ज्यावेळेस मी अशी बघते, त्यावेळेस मला असं असं होतंय. तर मला सारखं सारखं माझ्या मोबाईलच्या कॅमेराकडे मला पाहावं लागते, की जेणेकरून मला कम्फर्टेबल होईल. तर मला सांगा, आता ते समोर मोठं स्क्रीन होतं आणि मग एकदम फ्रंटला बसल्याच्या नंतर तर ते अनकम्फर्टेबल किंवा ते डोळ्यांना त्रास होतो. म्हणून उद्धव साहेब, आणि जसं आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच सकाळी संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे की ते पाठीमागे उठून गेले. हम्म, आपण जेव्हा पिक्चरला जातो तेव्हा आपण पाठीमागेच बसतो का? कारण ते आपल्याला कम्फर्टेबल असतं म्हणून. आता मला पुन्हा इथे यायचं आहे. आता तुम्ही म्हणताय की आम्ही सगळेजण हे करतो आहोत म्हणून. हम्म, आता ताईंनी खूप छान सांगितलं की मुळात मुख्य पोटदुखी काय आहे, की ठाकरे हा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एक खूप बहुचर्चित असा विषय आहे. एक खूप संवेदनशील आहे, भावनाचा एक विषय आहे म्हणून. आणि हा विषय किंवा ही व्यक्ती आपल्यासोबत नाहीये म्हणून जो आज भाजपचा किंवा शिंदेचा किंवा इतर लोकांचा जो काही जळफळाट होतो आहे, आणि काँग्रेस सोबत ते आहेत म्हणून हे जे काही राजकारण केलेलं आहे, याच्यावरून हे आहे.